हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाक्षी आणि सोनाक्षीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटन खिमा आणि पाव. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. मित्रांनो, आज मी इथे साधारण 1.5 ग्राम मटन खिमा घेतलेला आहे. हा आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर आपण ह्याला मॅरिनेशन करायला घेऊया. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालत आहोत. मी 2 चमचे घालत आहे. त्यानंतर आपण यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा. इथे मी लाल तिखट घालते आहे 2 चमचे. इथे मी धणे जिरे पावडर घालत आहे. यामध्ये आपण आता गरम मसाला घालूया अर्धा चमचा. यामध्ये आता आपण कबाब मसाला घालूया. जर कबाब मसाला तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही यामध्ये बिर्याणी मसाला सुद्धा घालू शकतात. यामुळे याला एक वेगळीच चव येते आणि खूप सुंदर सुगंध सुद्धा येतो. आता मी इथे 2 चमचे घालत आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा मसाला पूर्ण लागेल. तुम्ही पाहू शकतात मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण करूया फ्राय कांदा. जो मी आधीच फ्राय करून घेतला होता तो आपण यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा एकदा हे जे खिमा आहे तो एकजीव करून घेऊया. या कांद्यामुळे कांद्यामुळे पण याला खूप एक वेगळी चव येते. असं आपण दाबून दाबून व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून जो कांद्याचा रस आहे तो त्यामध्ये व्यवस्थित मॅरिनेशन होईल. फ्रेंड्स, कसं आहे मॅरिनेशनमुळे कोणत्याही नॉनव्हेज पदार्थाला एक वेगळी टेस्ट येते. त्यामुळे आपण हे वेगळ्या प्रकारचं मॅरिनेशन करून ठेवत आहोत. तर हे साधारण आपल्याला अर्धा तास तरी मॅरिनेट करायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. इथे मी कुकर गरम करत ठेवलेला आहे. यामध्ये आपण तेल घालूया. मी थोडं जास्त तेल घालते यामध्ये. तर हे तेल गरम झाले तर आपण यामध्ये आता दालचिनी घालूया, तेजपत्ता घालूया. यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. आता आपण यामध्ये घालूया मी इथे क्रश करून घेतलेला लसूण आहे तो घालत आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया. कांदा छान नरम होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. तर कांदा व्यवस्थित नरम झालेला आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं झालेत. तर यामध्ये आता मी जो आपला मॅरिनेट केलेला खिमा आहे तो मी घातलेला आहे. हाही व्यवस्थित परतून घेऊया. यामध्ये मी टॅमॅटो घातलेला आहे जे मी दाखवायला राहून गेले. त्यानंतर आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण यात पाणी घालणार आहोत. पण मी यात जास्त पाणी घालणार नाही आहे कारण की हे मला थोडंसं घट्टच पाहिजे. तर जो आपला खिमा आहे त्याला तेलसुद्धा सुटेल तर त्यामध्येच आपण ते वाफवून घेणार आहोत. तर मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे आपण पुन्हा एकदा परतून घेऊया. आणि आता याला मी झाकण लावते आणि साधारण 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. कुकर थंड झाला आहे, शिट्ट्याही झाल्या आहेत. तर आता आपण पाहूया. मटन खिमा जो आहे तो व्यवस्थित शिजला आहे.
पण मी पुन्हा एकदा गॅस चालू करते आणि हे व्यवस्थित ढवळून घेते आहे आणि यातलं थोडंसं पाणी आहे ते अजून थोडंसं आटवते आहे, जेणेकरून जे टॅमॅटो आहेत, कांदा आहे, तो व्यवस्थित अजून त्याच्या स्मॅश होतील. आणि ऑलमोस्ट आपला झालेला आहे हा जो मटन किमा आहे तो. जर तुम्हाला अजून घट्ट हवा असेल तर तुम्ही अजून पाणी पूर्ण आटवून याला पूर्ण ड्राय करू शकता. तर मी साधारण एवढं ठेवणार आहे. तर यातला आपण आता दम देणार आहोत. त्यासाठी मी इथे कोळसा गरम करून ठेवलेला आहे. तर मी यामध्ये आता वाटी ठेवते आहे आणि मी आता यामध्ये कोळसा ठेवत आहे. यामध्ये मी आता तूप घालेन आणि याला दम द्यायला ठेवून देणार आहे. तुम्ही हवं असेल तर तेलही घालू शकतात. तर आपण हे दम द्यायला झाकण लावूया आणि साधारण 5 मिनटं तरी आपल्याला या किमाला दम द्यायचा आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आपण पाहूया. हा 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 सुगंध खूप अप्रतिम आहे. तर हा आपला जो मटन खिमा आहे तो ऑलमोस्ट झालेला आहे. यामध्ये आपण आता कोथिंबीर घालूया. मी चिरून ठेवली होती कोथिंबीर. यामध्ये आपण आता कोथिंबीर ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोथिंबीर तुम्ही हवी तेवढी आवडेल तशी तुम्ही घालू शकता. तर हा जो मटन किमा आहे तो रेडी आहे सर्व करण्यासाठी. तुम्ही याला चपातीबरोबर खाऊ शकतात, भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा पावासोबत खाऊ शकतात. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. सो थँक्स फॉर वॉचिंग.